Hello and welcome to our YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आपल्या YouTube चॅनलवर. तर नुकतीच दिवाळी संपली आणि आपण सगळ्यांनी दिवाळी एन्जॉय केली असेल. पण दिवाळी संपल्याच विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होतात आणि त्यामुळे आता आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यास आणि परीक्षा एन्जॉय करायची आहे. तर ही जी हिवाळी परीक्षा आहे ती सेम 1, सेम 3 आणि सेम 5 च्या विद्यार्थ्यांसाठी असते. म्हणजे फर्स्ट इयरचे सेम फर्स्टचे विद्यार्थी, सेकंड इयरचे सेम थर्डचे विद्यार्थी आणि फायनल इयरचे सेम 5 चे विद्यार्थी यांच्यासाठी हिवाळी परीक्षा असते. जसं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आता सेमिस्टर पॅटर्न मध्ये वर्षातून 2 वेळा परीक्षा होतात, हिवाळी परीक्षा आणि उन्हाळी परीक्षा. तर आता आपण हिवाळी परीक्षेला सामोरे जाणार आहोत, जी सेम 1, सेम 3 आणि सेम 5 च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. तर सुरुवातीला बॅकलॉगचे पेपर सुरू झालेले आहेत आणि आता लगेचच जे रेग्युलर विद्यार्थी आहे सेम फर्स्ट, सेम थर्ड आणि सेम फिफ्थ या विद्यार्थ्यांचे पेपर होणार आहेत आणि म्हणून आता आपण खऱ्या अर्थाने परीक्षेच्या तयारीला लागणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिट कार्ड मिळतात, त्यावर तुमचा विषय, त्या विषयाचा पेपर कोणत्या तारखेला आहे, कोणत्या वेळेला आहे आणि कोणत्या सेंटरवर आहे हे सगळं त्यावर लिहिलेलं असतं. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा जो रोल नंबर ऍडमिट कार्डवर असेल तोच सेकंड इयर आणि तोच फायनलला पण असेल. त्याच्यामुळे तोच जो रोल नंबर तुम्हाला मिळेल यावर्षी फर्स्ट सेमच्या परीक्षेला तोच तुम्ही नेहमीसाठीच वापरायचा आहे. म्हणजे तो रोल नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढच्या सगळ्या शिक्षणासाठी म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत तो सेम रोल नंबर तुम्हाला राहील. आणि म्हणून कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जेव्हा तुम्हाला याच्याबद्दल माहिती येईल की ऍडमिट कार्ड आलेले आहेत तेव्हा कॉलेजमधून तुम्ही ते कलेक्ट करून घ्यावेत आणि परीक्षेला त्यानुसार त्या सेंटरवर उपस्थित राहायचं आहे. तुमच्या ऍडमिट कार्डवर सगळी माहिती दिलेली असते, त्यानुसार आपण परीक्षेच्या पेपरला जायचं असतं. तर पेपरच्या दिवशी पेपरच्या सेंटरवर आपण पोहोचल्यानंतर काय करायचं, म्हणजे आपण पेपर कसे सोडवावेत हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. 10वी-12वी मध्ये जसे आपण पेपर सोडवतो त्यापेक्षा थोडेसे वेगळे पेपर आपल्याला सोडवायचे असतात. सुरुवातीला बोर्डवर आपला रोल नंबर कोणत्या रूम मध्ये आहे ते पाहून घ्यावं आणि त्या ठिकाणी जाऊन बसावं. आपल्या सोबत आपलं हॉल तिकीट सोडल्यानंतर इतर कोणत्याही वस्तू असू नयेत. ऑब्विसली पेन, पेन्सिल, स्केल वगैरे चालतं, पण मोबाईल, घड्याळी वगैरे असू नयेत, बॅग असू नयेत. असेल तर ते बाहेर ठेवावं. सुरुवातीला जी उत्तरपत्रिका तुम्हाला दिली जाते ती व्यवस्थित पाहून घ्यावी. ती 20 पेजची असेल. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ती 24 पेजची असेल. सगळे पेज मोजून घ्यावे, ती फाटली वगैरे नाही ना हे पाहून घ्यावं. त्यावरची माहिती आपल्या हॉल तिकीटवर दिलेली माहितीनुसार पूर्णपणे स्वच्छ अक्षरात भरून घ्यावं आणि व्यवस्थित म्हणजे न घाबरता रिलॅक्स बसावं जोपर्यंत आपल्याकडे प्रश्नपत्रिका येत नाही तोपर्यंत. उत्तरपत्रिकेमधली माहिती लिहिण्यात काही अडचण येत असेल तर आपल्या रूमवर जे इन्व्हिजिलेटर असतात त्यांना विचारावं आणि ती माहिती व्यवस्थित लिहावी. त्यावर तुमचं परीक्षेचं नाव, तुमचा वर्ग, सेमिस्टर, तुमचं मीडियम, तुमच्या विषय, कोणत्या विषयाचा तो पेपर आहे, ही एवढीच माहिती त्या ठिकाणी लिहायची असते आणि इतर कोणतीच माहिती त्या ठिकाणी लिहू नये. उत्तर पत्रिकेचं हे लिहिणं सगळं संपल्यानंतर तुम्हाला जी प्रश्नपत्रिका येईल ती प्रश्नपत्रिका आधी संपूर्ण वाचून घ्यावी. एखादा प्रश्न बरोबर प्रिंट झालेला नसेल तर ती प्रश्नपत्रिका आपण बदलून घ्यावी आणि कोणत्या प्रश्नाला किती पैकी किती प्रश्न सोडवायचे आहे आधी बरोबर लक्षात घ्यावं आणि शक्यतो पेपर सिरियली सोडवावा. म्हणजे प्रश्न पहिला, त्यामधला अवकड किंवा 1, 2, 3, 4 असे उपप्रश्न असतात ते एका खाली एक लिहावं. प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करावा. उत्तर पत्रिकेच्या दोन्ही साईडला स्केल आणि पेनच्या सहाय्याने मार्जिन आखून घ्यावी आणि बरोबर पेपरच्या मधात सुटसुटीत आणि मोकळ्या अक्षरामध्ये आपण लिहिलं पाहिजे.
वेळ भरपूर असतो, त्यामुळं गडबड करण्याची काही गरज नाही. आपण आरामशीरही सगळा पेपर सोडवू शकतो. पेपर सोडवताना आधी सांगितल्याप्रमाणे तो सिरियली सोडवावा. मधातला एखादा प्रश्न येत नसेल तर तुम्ही जागे सोडून देऊ शकता, पण शक्यतो सगळेच प्रश्न सोडवावे. जरुरी नाही की तुम्हाला डिटेल्स उत्तर आलेच पाहिजे. तुम्ही अंदाजानं स्वतःच्या भाषेमध्ये ते उत्तर देणं अपेक्षित आहे. उत्तरामध्ये तुमचं स्वतःचं मत मांडणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला सगळेच प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि तुम्ही सगळेच पेपर मधले सगळे प्रश्न सोडवलेच पाहिजे असं तुमच्याकडून अपेक्षित आहे. जर तुम्ही सगळे प्रश्नाचे उत्तर नाही सोडवले तर तुमचं पास होण्याचे जे चान्सेस आहेत ते फार कमी झालेले असतील. पुन्हा पुन्हा प्रश्न लिहू नये. एकच वेळा व्यवस्थित उत्तर लिहावं. प्रश्नाचा क्रमांक टाकावा. प्रश्न नाही लिहिला तरी चालतो. प्रश्नाचा क्रमांक आणि उत्तर लिहिणं सुरू करावं. दीर्घोत्तरी प्रश्न असेल तर व्यवस्थित सुरुवातीला त्याची प्रस्तावना लिहावी, मग त्याचं विश्लेषण करावं आणि स्वतःचं मतही त्या ठिकाणी मांडावं. अशा प्रकारे आपल्याला ग्रॅज्युएशनचे पेपर सोडवायचे असतात. आपण थोडासाही अभ्यास केला आणि समय सूचकता आणि प्रश्न समजून घेतला आणि आपल्या भाषेमध्ये त्याला जर आपण थोडस लिहिण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण सगळे प्रश्न सोडवू शकतो. तर प्रश्न सगळे सोडवल्यानंतर इन्व्हिजिलेटर आहे ते आपला पेपर घेतील. त्याच्या आधी आपण आपली उत्तरपत्रिका पुन्हा पाहून घ्यावीत आणि प्रश्नाचे उत्तर जे लिहिलेले आहेत त्याचे क्रमांक व्यवस्थित आहेत की नाही ते पुन्हा परत एकदा आपण पाहून घ्यावं. परीक्षा हॉल मध्ये गडबड करू नये आणि इतर कोणत्या भानगडीत पडू नये, कारण त्यामुळे आपला वेळ वाया जातो. तर पेपर लिहिण्यावर आपलं लक्ष केंद्रित करावं. अशा प्रकारे आपण जर प्रश्न व्यवस्थित लिहिले आणि सगळे प्रश्न सोडवले तर आपण नक्कीच प्रत्येक विषयामध्ये पास होऊ शकतो. तर ही थोडीशी माहिती होती पेपर कसा सोडवा याबाबत. सगळ्यांना परीक्षेबाबत हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळे पेपर काढा. सगळे सेम आपले क्लिअर झाले तर 3 वर्षात आपण नक्की ग्रॅज्युएट होऊ, किंवा तुम्ही सगळेच 3 वर्षात ग्रॅज्युएट झाले पाहिजे. त्याबद्दलचे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. काही अडचण आली तर नक्की संपर्क साधा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम.